खरं तर विज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे आयुष्य. ओके, जसं की सुरुवात जर आपण केलं विज्ञानाशी, सिंपली असं म्हटलं जातं सायन्स इज द प्रोसेस. ओके, खालून येताना पहिलं वाक्य तुम्ही ऐकून वाचलं असेल तिथं आहे बघा, सायन्स इज द प्रोसेस टू अंडरस्टँड द कॉम्प्लिकेटेड थिंग्स इन अ सिंपल वे. सिंपल विज्ञान हे जे शब्द आहे ना, हा जो शब्द आहे विज्ञान, जे व्हेरियस ज्ञान आहे ना वेगवेगळं, ते सगळं एका जागी करून एकदम कॉम्प्लेक्स ज्ञान काय केलेलं आहे, सिंपल भाषेमध्ये करून समजून घेणं म्हणजे विज्ञान. आणि विज्ञानामध्ये जे गोष्टी योगदान दिलेले असतात की डॉक्टर रमन जे आहेत त्यांचा जो इफेक्ट आहे त्यांच्यानुसार आपण काय केलेलं आहोत त्या ठिकाणी रमन इफेक्टवर काय झालं तुला विज्ञान दिवस हा सुरू केलेला आहे. आता याचा उद्देश नेमका काय असतो किंवा विज्ञानाविषयी विज्ञान जे आहे ना सब्जेक्ट, तो सब्जेक्ट नसून काय बऱ्याच गोष्टी समजून घेण्यासाठी खुला झालेला आहे दरवाजा आहे. मला एक सांगतो, दोन गोष्टी आहेत, मॅथमॅटिक्स एक अलग पार्ट असतो आणि विज्ञान एक अलग पार्ट असतो. मॅथमॅटिक्स मानवाला हुशार बनवतो. मॅथमॅटिक्स काय करते, तुमची जी क्रॅनियल कॅपॅसिटी आहे, जे तुमची ब्रेन कॅपॅसिटी आहे, जे सीसी आहे, ओके, सीसी म्हणजे क्रॅनियल कॅपॅसिटी वाढवण्याचं काम मॅथमॅटिक्स करतो. आणि क्रॅनियल कॅपॅसिटी मध्ये काय भरायचं हे करण्याचं काम करतो सायन्स. सिंपली मॅडम सांगितल्याप्रमाणे आपल्या सगळ्यांनाच माहिती की सायन्स मध्ये बऱ्याच स्ट्रीम येतात. स्ट्रीम म्हणजे शाखा, जसं की बायोलॉजी, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास करायचंय मला, ठीक आहे, सजीवांचा अभ्यास करायचंय, ते बायोलॉजी मध्ये येणार आहे. पण सजीवांमध्ये पण प्रकार पडतात, प्राणी सजीव आहेत, तुम्हाला माहिती आहे प्राणी सजीव आहे, त्यासोबत वनस्पती सुद्धा सजीव आहे. हे सुद्धा एका भारतीय वैज्ञानिकांनी शोधून काढलेली घटना आहे, माहिती आहे ना तुम्हाला. बोस यांनी, बोस येत वाटतं त्यांचं नाव, सत्येंद्रनाथ बोस, ठीक आहे, होते. तर त्यांनी सुद्धा जगदीशचंद्र बोस, तुम्हाला माहिती आहे का की वनस्पती सुद्धा जिवंत असतात, वनस्पतींना सुद्धा भावना असतात, वनस्पती सुद्धा बोलू शकतात त्यांच्या भाषेमध्ये. हे जे शोधून काढले ते जगदीशचंद्र बोस, हे सुद्धा एक भारतीय वैज्ञानिक आहेत. ज्या पद्धतीने रमन आहेत ना, त्या पद्धतीने काय ते सुद्धा डॉक्टर रमन जे आहेत त्याप्रमाणेच जगदीशचंद्र बोस सुद्धा काय वैज्ञानिक आहेत. ठीक आहे, मला एवढंच म्हणायचं की बाबा या ठिकाणी जे मॅथमॅटिक्स आणि विज्ञान हे दोघं एकसारखेच आहेत, फक्त मॅथमॅटिक्स तुमची क्रॅनियल कॅपॅसिटी वाढवतो आणि विज्ञान काय करतो त्याच्यामध्ये माहिती भरवण्याचं काम करतो. मग आपलं काम काय डेली की बाबा जेवढी माहिती तुम्ही घेणार आहात त्याच्यामध्ये फिजिक्स असू द्या, केमिस्ट्री असू द्या, बायोमध्ये झुलॉजी असू द्या, बायो म्हणजे बॉटनी असू द्या, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सायन्स रिलेटेड आहेत. आणि तेच आपल्याला जीवन कसं जगायचं. सकाळी उठल्यानंतर आपण काय करतो, जे कोलगेट यूज करतो ना, हे एक केमिकल हे कोणीतरी तयार केलं असेल ना, ते तयार करण्यासाठीचं काहीतरी वैज्ञानिक मेथड असेल. ओके, दॅट इज सायंटिफिक मेथड. आपण ज्या सायंटिफिक मेथड शिकतो त्या सगळ्या विज्ञानात म्हणजे आज काही मला असं वाटतं की बाबा दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मानवाच्या जीवनामध्ये. एक म्हणजे जे काय केलेलं आहे आपली बुद्धी, आणि त्याच्यामध्ये वापरात येणारं विज्ञान. विज्ञानाशिवाय दुसरा मार्गच नाही. आज आपण चंद्रावर पोहोचलो, म्हणजे आपण नाही पोहोचलो, आपण मानवामधला एक माणूस जरी पोहोचला ना तर तो आपण पोहोचण्यासारखा आहे. ठीक आहे, ह्युमन बीइंग्स. ठीक आहे, हे कशामुळे झालं, विज्ञानामुळे झालं. ओके, त्याच्यामध्ये सगळेच विषय आहेत, असं नाही की आपण सेपरेट विज्ञानला, पण विज्ञान प्रायमरी सब्जेक्ट आहे जो तुमचं काय वाढवतो, नॉलेज वाढवणार. ठीक आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला करिअर झालं किंवा बऱ्याच गोष्टी विज्ञान शाखा सायन्स स्ट्रीम म्हणलं जातं, कारण की याच्यामध्ये सगळ्यात जास्त असतं नॉलेज असतं. ठीक आहे, पुस्तक डायरेक्टली आपण एखादं डिव्हिजन पाठ करतो, पेपर मध्ये लिहितो, याच्यानं माणूस हुशार बनत नाहीये. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं माहिती का, प्रॅक्टिकल मध्ये ते बघावं लागते खरंच रमन इफेक्ट खरंच त्या ठिकाणी काम करतो का. ओके, आपल्या लहानपणी तुम्हाला माहिती का आपले बहीण भाऊ विचारतात की भाऊ भाऊ किंवा बहीण बहीण दिदी दिदी की हे जे आकाश आहे ते निळच का दिसते. आपण काय म्हणतो बस दिसते निळ म्हणता की नाही, पण त्याच्या मागचं जो विज्ञान आहे ते रमन यांनी शोधलेला आहे. आणि त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक भेटलं. आणि भारतात म्हणजे भारतीय गव्हर्नमेंटला, ओके, इंडियन गव्हर्नमेंटला जो 28 फेब्रुवारी आहे तो कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात आला, आणि सायन्स डे. ठीक आहे, विज्ञान दिवस. ठीक आहे, फक्त आता मला एवढंच सांगायचं या ओकेजनवर की या घटनेवर बाबा सिंपली जे अभ्यास आहे विज्ञानचा खास करून याच्या पुढे तो प्रॅक्टिकली समजून घेण्याचा प्रयत्न करा, ना की रट्टा मार वहीत लिहायचं, रट्टा मारायचं वहीत लिहायचं, हे प्रोसेस ते प्रोसेस, फोटोसिंथेसिस काय जेवढं पाठ आहे संपलं. कधी जर ऑब्झर्वेशनचा टाइम मिळाला तर ऑब्झर्व करत जा. ठीक आहे, जसं की लहानपणी आपल्याला खूप छान छान एक्सपेरिमेंट होते. मी मान्य करतो आपल्याला एक्सपेरिमेंटसाठी साधन नाहीये, पण आपल्या बुकमध्ये ते एक्सपेरिमेंट दिले जाते, किमान तेवढं रीड तरी केलं पाहिजे. ओके, त्याच्यासाठी साहित्य काय लागते,
ऑब्झर्वेशन काय करायचंय, कन्क्लुजन काय येते, या गोष्टी आपल्याला रीड करायचे. आजपासून तुम्ही एवढं ठरवायचं की बाबा की कमीत कमी माझ्या पुस्तकामध्ये जे प्रयोग आहेत, जे एक्सपेरिमेंट आहेत, मी तेवढे तरी रीड करत. म्हणजे आजपासून जर तुम्ही त्या गोष्टी करायला लागल्या तर पुढच्या 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्हाला बऱ्याच गोष्टी प्रॅक्टिकल केलं नाही तरी चालेल, पण कमीत कमी त्या थेअरी मधून तुमच्या नजरेखालून जाणार आहे. आलं का लक्षात? ठीक आहे, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.